असा धावीर प्रसन्न जे मल्हार रोहा अ टीम आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते. नरेशचा छोटा भाऊ आपल्याला समोर पाहायला मिळतो. त्यानंतर संदेश, धर्मेश लांबोरे, नरेश बावदाने. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर ओपन क्रिकेटमध्ये ज्या खेळाडू करतात पाठीमागल्या 3 ते 4 दिवसापूर्वी ॲज एक अर्धशतक बॅटिंग करत असताना पटकावलं असा रोहित कोकरे इन ॲक्शनमध्ये या संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने ओपन क्रिकेटच्या हंगामध्ये आपल्या नावाचा ब्रँड मी आठपडी होय मी तिकडे चला आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच. भरत बोडेकर फायटर्स टीम आपल्याला विनंती आहे. चला आपण स्वर्गीय भरत बोडेकर टीम आपल्याला विनंती, आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. विनंती आहे, भरपूर सारा वेळ. चला जय मल्हार धावीर प्रसन्न रोहा आपल्याला प्रॅक्टिससाठी टाइम दिलेला नाही आहे, विनंती आहे प्लीज. नरेश चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. भरपूर प्रॅक्टिस तुमचं नेहमीच आपण पाहत आलो आहे, कारण समाजातील एक नामवंत संघ, रब्बरचा गब्बर संघ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत आलो आहे, समाजातील रब्बरमधील डिंगडॉंग संघ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आहे, असा जय मल्हार धावीर प्रसन्न रोहा अ टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला विनंती, लगेच मॅच सुरू करा. सन्माननीय विशालजी कोळापटे सर ॲज अ आयोजकांच्या भूमिकेमध्ये, त्यानंतर विशालजी आखाडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम, आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं आपलंही मनापासून आभार. तुमच्या माध्यमातून एक नामांकित, दर्जेदार, विश्वसनीय आणि प्रत्येकाला हवीशी वाटणारी स्पर्धा तुम्ही आज खेळाडूंच्या भेटीसाठी घेऊन आलेला आहात. तुमचंही करता संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं आणि खेळाडूंच्या वतीनं मनापासून आभार. उमेश कस्तुरे यांचं कमिटीला सहकार्य केल्याबद्दल. त्याचबरोबर उमेश कस्तुरे यांच्या सुद्धा आयोजन कमिटीला खूप सहकार्य केलेलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आयोजन कमिटीच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे, ते आपण घेऊन जायचं आहे. उमेश कस्तुरे येस दिलेला आहे, आपलंही स्वागत. चला मॅच सुरू करूयात. एका बाजूला स्वर्गीय भरत बोडेकर फायटर्स, दुसऱ्या बाजूला श्री धावीर प्रसन्न जय मल्हार रोहा. नरेश नावं देत असताना तरी क्लिअर नावं द्या, कारण आम्हाला कधी कधी आम्ही सुद्धा कन्फ्यूज होत आहोत. येस पेल्टमॅन सुद्धा आहे, कारण धर्मेशने नेहमीच आपण टेनिस बॉल क्रिकेट पाहत आलो. वाकरण संघाला एक महत्वाची चूक, एक छोटी चूक किती महाग ठरली होती. सलामीची जोडी आपण पाहतोय. भरत बोडेकर फायटर्स आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. 12वा नसेल तर ज्या खेळाडूला बॅटिंग 4 षटकामध्ये मिळणार नाही त्या खेळाडूला आमच्याकडे पाठवून द्या प्लीज. हर्षदजी पाले साहेब प्लीज आपण आपला अतिरिक्त खेळाडू व्हॉलेंटियर्स. चला पहिला बॉल, पहिलाच बॉल आपण पाहिला गेला तर पंच गावतायत. इट्स व्हाईट बॉल. रब्बरचा गब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जे मल्हार धावीर प्रसन्न रोहा संघ गोलंदाजी करत असताना अक्षय पेडणेकर, त्याचबरोबर सन्माननीय अक्षयजी पेडणेकर साहेबांचं सुद्धा या आयोजन कमिटीला खूप मोठं सहकार्य पाहायला मिळालंय. त्यांचंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत, आभार आणि आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय अक्षय पेडणेकर साहेब आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. अनेक मान्यवरांची मांदी आहे. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय, दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. आपलंही मनापासून स्वागत, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. धावसंख्या झाली पहिल्याच बॉलवरती वाईड आणि त्यानंतर 6. बॅटिंगसाठी आपण बॅटर पाहतोय प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला रोहन तामखडे, भिकवडी, जिल्हा सांगली
गावचा हा सुपुत्र कामोडी नगरीमध्ये सातत्याने क्रिकेट खेळतोय. आपल्या नावाचा डंका टेनिस बॉल क्रिकेट अंगामध्ये गाजवला. आज अगदी पाहिलं गेलं तर फ्रँचायझी हर्षजी फाले साहेबांच्या माध्यमातून एक एक हिरा शोधून काढला याच संघामध्ये खेळत असताना. विठ्ठलजी गोरे यांचं कमिटी. त्याचबरोबर सन्माननीय विठ्ठलजी गोरे साहेब यांचंही शिवागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल, याही बॉलवरती मोठा प्रहार, बॉलला पाठवून दिला मैदानाच्या बाहेर. मिळतील डावा फक्त 2. प्रथमेश बॅटिंग करतोय. या खेळाडूला याच्या आधी कोणी पाहिलं होतं का? आता अनेक जण नेक्स्ट टुर्नामेंटसाठी बोलवतील, कारण हे समाजाचं क्रिकेट आहे. फ्रँचायझी खेळत असताना खरं तर एक एक हिरा शोधला जातो आणि प्रशांतने पहिल्या 2 बॉलवरती दाखवलंय. पुन्हा एकदा चांगला बॉल. अगदी पाहिलं गेलं तर कमबॅक, वारवरती पलटवार पाहायला मिळाला, ॲक्शनवरती रिॲक्शन पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करतोय तो राकेश. नेहमीच अप्रतिम गोलंदाजी करत असताना रबर बॉल क्रिकेट अंगामध्ये पाहिलंय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, फटका भरपूर फसलाय. बॉल भरपूर उंच गेलाय, खेळाडूच्या खाली क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलाय आणि त्या खेळाडूचं नाव काय? परशुराम. कबड्डी 4-4 खेळाडू ऐकले आम्ही. 4-4 समोर खेळाडू आले तर ओढून घेऊन जातो आणि तो छोट्या बॉलला कसा काय सोडेल. परशुराम गोलंदाजीपर्यंत बॉलपर्यंत पोहोचला आणि त्याने कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद झालाय. प्रथमेश मैदानाच्या बाहेर. त्यानंतर नवीन बॅटर योगेश आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. स्वर्गीय भरत बोडेकर फायटर्स. कोण विसरेल 2024चा हंगाम. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम या संघाने गाजवला होता. अभिजित खर्जे सरांच्या मार्गदर्शनाखाली नितीनजी सरगर या संघामध्ये खेळत होते आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर थोडीशी विश्रांती घेतली होती या संघाने. रबर बॉल क्रिकेट हंगामध्ये पुन्हा एकदा या संघाचं कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळालंय. आज अनेक चांगले खेळाडू या संघामध्ये खेळत असताना हर्षजी पाले सरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला बॉल. परफेक्ट वेग आणि लाईन आणि लेन परफेक्ट आहे. पाहावं लागेल काय घडलंय. यस, पंच तीक्ष्ण नजरेने पाहत आहेत आणि पंचांनी कळवलंय इट्स नॉट आउट. पंचांचा निर्णय अंतिम. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. कोणीही पंचांशी चर्चा करायची नाही आहे. पंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व भगवान आहेत, कारण सुनील सरांना आणि नागेश सरांना पण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय सकाळच्या सत्रापासून. आयोजन कमिटी पंचाकडे सुद्धा लक्ष द्या. पाणी वेळेपर्यंत पोहोचवा, कारण महत्वाची भूमिका त्यांची आजच्या दिवसामध्ये राहणार आहे. हो क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. राकेश नाम नाही. ब्रँडे बॉस मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना राकेश कमी वय भल्या फलंदाजाला 4 मुंड्यात शीत करण्याची क्षमता ठेवणारा हाच तो राकेश बावदाने. भावाची जोडी नरेश आणि राकेश. हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनेक बंधूंच्या जोड्या पाहिल्या. समाजातील ही एक बंधूंची जोडी आपण नरेश आणि राकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. नवीन बॅटर बॅटिंगसाठी कामत गावचा, जिल्हा सांगली, किरण वळकुंडे. निंबोडे प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मालिकावीर किताबाचा मानकरी. सांगली जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा आणि त्या मालिकेमध्ये मालिकावीरचा किताब पटकावणारा हाच तो खेळाडू. खोपोलीचं क्रिकेट अक्षरशः गाजवून सोडलं या खेळाडूने. टोटल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 9 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धर्मेश लांबोरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकर रेडला रोहन तामकडे. पहिला बॉल. हो पुल करण्याचा प्रयत्न. बॅटशीट टॉपेज. अगदी क्लोज यष्टीरक्षण पाहायला मिळालं. संघाचा उत्साह पहा. खरं तर आम्हाला नेहमीच हा संघ बुरळ पाडतो. नरेशकडे असलेली कडक शिस्त अनेकाच्या अंगी वळणी पडलेली आपल्याला पाहायला मिळते. खरे नरेशने मागून आवाज टाकला की अनेक जण गारगार होतात आणि तेच पाहायला मिळालंय. बॉल गेल्यानंतर लगेच बॉलपर्यंत पोहोचतात.
पुन्हा इथे पाहिलं गेलं तर अप्पर कट करण्याचा प्रयत्न पाहावं लागतील. किती धावा मिळत आहेत? एकच धाव मिळतीये. आणि इथे पाहिलं गेलं तर सिंगल नंतर धावफलकावरती छोटासा बदल होतोय. 10 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 10 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर किरण वैकुंडे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने. अनेक रायगड जिल्ह्यातील खोपोली तालुक्यातील हा खेळाडू आज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक, वेगवान फटका बॉलला पाहावा लागेल. अगदी क्षेत्ररक्षक तिथे होते. पाहायला गेलं तर नशिबाची साथ पहा, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले होते. पाहिलं गेलं तर किरणने चांगला फटका खेळला होता समोरच्या दिशेला. बॅडमिंटन स्ट्रोक आणि त्यावरती सुद्धा 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. संघाची बांधणी कशी करायची याचं उत्तम उदाहरण जर पाहायचं असेल ना तर नरेश बावदानेला पहा. कोणतरी यांच्या संघामध्ये नक्कीच अफजल मखदूम असणार आहे. कोणतरी नक्कीच यांच्या संघामध्ये निलेश परदेशी असणार आहे. जे मॅनेजमेंट या संघाचं अगदी आज पाहिलं गेलं तर परफेक्ट करून आलेले आपल्याला जय मल्हार रावी धावीर प्रसन्न रोहा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 12 अशी धावसंख्या धावफलकावरती किरण पुन्हा एकदा सज्ज बॅटिंगसाठी पाहायला मिळतो. हो 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 थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी CST स्टेशनला जा, तिथे मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह बघायला खूप सुंदर वाटतात. आणि तसाच हा फटका घेण्याचा प्रयत्न होता किरणचा, पण डॉट बॉलची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल आणि इथे आलाय डॉट बॉल. पुन्हा फटका बसला. मिस टाइम स्ट्रोक नरेश बॉलच्या खाली. एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही. गोषंकी क्षेत्र डी झोन मध्ये बॉल गेला. एका धावेने धावफलक पुढे. टोटल 13. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कंट्रोल किती महत्वाचं पहा. यस एक बॉल आहे, सॉरी एक बॉल आहे. 13 धावा अशी धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणून म्हणलं जातं यशाची उंची गाठत असताना कामाची लाज बाळगू नका. चुकणं ही खरं तर प्रकृती आहे, मान्य करणं ही संस्कृती आहे. आणि आम्ही ते लगेच मान्य केलं कारण एक बॉल शिल्लक होता आणि आपण लगेच पंचांकडे तो निर्णय सुद्धा कळवलेला आहे. पंच सुद्धा पुन्हा सज्ज आहेत. गोलंदाज सुद्धा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतो. नरेश स्ट्रायक रेडला रोहन तामकडे. हो हो पूल केलाय. बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलं पण धावा मिळतील फक्त आणि फक्त 2. महत्वाच्या धावा आहेत या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे. टोटल 15 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक 9. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा धर्मेश लांबोरेच्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. गड्यांचा विचार केला तर 2 गडी बाद झालेत. 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता विचार केला तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आपल्याला नक्कीच इथे भरत बोडेकर फायटर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दादा मागच्या मॅचची मला तर नाही दिला अजून. द्यायचं आहे लक्ष आमच्या विशालला तर सांगितलं मला. कोण आहे बघा. हा सर म्हणतो भूषण. पाठीमागील मार्च मध्ये याने अप्रतिम फलंदाजी केली तो भूषण बावदाने पाठीमागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. विनंती आहे भूषण बावदानेला आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आपण मॅन ऑफ द मॅच किताब स्वीकारण्यासाठी. 2 का 3 6 मारले त्याने. 25 हो हो त्याने ऑलराऊंडर त्याचे 11 राहिले. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय स्वप्नीलजी शेळके साहेब आपलंही शुभागमन होताना पाहायला मिळतं. आपलंही मनापासून स्वागत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक किरणच्या माध्यमातून आणि याही बॉलवरती 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नील आपल्याला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा. विशालजी कोळापटे साहेबांशी आपण संपर्क साधायचा आहे. विशाल कोळापटे साहेब ॲज अ क्रिकेटर नाही आहेत तर आमची ॲज अ कमर्शियल आणि ऑफिसमध्ये सुद्धा आमची भेट झाली होती. अगदी पाहिलं गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर थोडासा खाली राहिलेला बॉल. इथे पाहिलं गेलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न किरणचा होता. ड्रिल करून दाखवतो मैदानाच्या आतमध्ये पहा. कारण कुठे फटका खेळायचा होता, कुठे फटका मारायचा होता हे खरं तर बॉल गेल्यानंतर दाखवतो. म्हणजे वेळ गेल्यानंतर विचार करून फायदा नाही आहे. तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेमध्येच फायदा करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि पुन्हा एकदा किरण सज्ज स्ट्रायकर एंडला. चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय. 2 धाबा कंप्लीट होतील का?
फेकी वेगवान पाहायला मी त्याने 2 धावा कंप्लीट होतील. किरण थोडीशी काळजी घ्या, दुखापत होणार नाही याची दक्षता घ्या. आपल्याला भरपूर क्रिकेट खेळायचं आहे, टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम गाजवायचा आहे. आतमध्ये बॉल 2 धावा जरूर पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावफलक पुढे 19 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. प्रत्येकाने क्रिकेट खेळत असताना, रबर बॉल खेळत असताना स्वतःच्या जीवाची काळजी करा, कारण आजची टुर्नामेंट गेली तर अनेक स्पर्धा आहेत ज्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही क्रिकेट खेळू शकता, क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. क्रिकेटच्या माध्यमातून आपल्यावरती असलेला दडपण, आपल्यावरती असलेला दबाव, आपल्यावरती असलेला खरं प्रेशर आपण रिलीज करू शकता. त्यामुळे एक स्पर्धा हारला म्हणून तुम्हाला कोणी खराब बोलणार नाही आहे, एक स्पर्धा हारली म्हणून तुम्ही संपणार नाही आहे. पण खेळत असताना आपल्या शरीराची काळजी करणं खूप 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 महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्ले सेफ. समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहिलं गेलं तर धर्मेश लांबोरीच्या माध्यमातून टाळ्या पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे टाळ्या कधी वाजवायच्या, कारण टाळ्या वाजवायला पैसे लागत नाहीत. त्यामुळे इथे प्रेक्षक वर्ग सुद्धा लगेच टाळ्यांचा कड 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 कडाट मैदानाच्या आतमध्ये करत असताना, जसा विजांचा पाऊस आल्यानंतर कडकडाट होतो तसा कडकडाट पाऊस समोरच्या दिशेला कव्हरच्या डोक्यावरून या बॉलला पाठवून दिलंय अगदी मैदानाच्या बाहेर. धावा पाहाव्या लागतील. इट्स आउट ऑफ दी पार्क. किरणचा येतोय हाय आणि हँडसम. इट्स मॅक्झिमम षटकार. 6 धावा धावफलकावरती टोटल. या षटकारानंतर 25 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. तिसरं षटक आपण पाहतोय. दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सेट होताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 अशी धावसंख्या धावफलकावरती. शेखर शेवटचा बॉल आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 25 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. किरणच्या बॅटिंगचा विचार केला तर पुन्हा एकदा बॅटची कड प्रयत्न केलाय. फेकी पाहावं लागेल आणि इथे बायच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल का धाव पाहायला मिळेल का? जरूर येस, बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एका धावीला धावफलक पुढे. महत्वाचं काय असतं, तुम्हाला भावना खूप महत्वाची आहे. इंटेन्शनली जर बॉल बॅटला लावला असेल तर ती धाव नसते, पण जर तुम्ही फेकी केली तो बॉल शरीराला लागून जरी गोशांकित क्षेत्रामध्ये गेला तर ती धाव क्रिकेटमध्ये दिली जाते. कारण क्रिकेटमध्ये जवळपास 45 रूल्स आहेत. हे 45 रूल्स तुम्हाला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. 26 धावा झालेल्या आहेत. ही सिंगल असेल तर 26. पंचांचा ऑफिशियल पंचांचा निर्णय आहे सिंगल धाव. लेग पंचांचा निर्णय काय येतो आपण पाहूयात. दोघांमध्ये चर्चा करा. धाव नाही आहे. येस, एक धाव आहे. इंटेन्शनली अडवलं तर तुम्हाला बाद सुद्धा दिलं जातं क्रिकेटमध्ये. जर नॉन इंटेन्शन असेल त्या खेळाडूचं बॉल अडवण्याचा काही उद्देश नसेल, तुमच्या फेकीने तो शरीराला बॉल लागला, घोषांकित क्षेत्रामध्ये गेला किंवा अथवा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर तितक्या धावा दिल्या जातात या क्रिकेटमध्ये. भूषण बावदाने आपण उपस्थित झालेला आहात. आपला मॅन मॅच आपण स्वीकारायचा आहे. एक आकर्षक टी शर्ट्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी दिला जातो. सन्माननीय संतोषजी पटकारे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेला हा टी शर्ट्स मॅन ऑफ द मॅच आपण स्वप्नील शेळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन आपण सन्मानित करत आहोत. पर्व क्रमांक 2 स्वर्गीय महादेव पटकारे प्रतिष्ठान. जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला, असं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीच्या स्मृतीनिमित्त आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय महादेवजी पटकारे स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 2. अनिकेत दादा स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 2 ची स्पर्धा. त्यांच्या स्मृतीनिमित्त आपण आकर्षक टी शर्ट्स पाहिले. मॅन ऑफ द मॅच साठी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 26 अशी धावसंख्या धावफलकावरती. 26 अशी धावसंख्या. पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. किरण स्ट्रायकर एंडला. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न गोशांकित क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा जरूर किरण प्रयत्न करेल. पहिली धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहिलं गेलं तर एकच धाव माहिती आहे. नशिबाची साथ. इथे पाहिलं गेलं तर टीम जय मल्हार धाबीर प्रसन्न रोहावी टीमच्या बाजूने पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक पुढे. टोटल 27 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. चला नवीन बॉल दिला जाईल. नरेश गावाकडे मदानचे पोळे भरपूर असे शोधून काढले असतील. तसा बॉल शोधण्याचा प्रयत्न केलाय
कारण बॉलचं महत्त्व नरेशला माहिती आहे, कारण लहानपणी अनेक बॉल घेण्यासाठी खिशातून पैसे काढायला लागायचे, तेव्हा 5-5 रुपयांची कॉन्ट्री. त्यामुळे एका बॉलचं प्रत्येकाला महत्त्व माहिती आहे. आताची युवा पिढी थोडीशी क्रिकेटपासून दूर चालली आहे, व्यसना पासून. अगदी पाहायला गेलं तर बॉल आहे स्लॉटमध्ये पाठवलाय, पार्किंग प्लॉटमध्ये, लांबच लांब षटकार. रोहन तामखडे अप्रतिम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेट गोलंदाजीने काय प्रभावित कामगिरी केली होती रोहन तामखडे. सकाळच्या सत्रामध्ये कामोट्यामध्ये एक स्पर्धा खेळलाय आणि दुपारच्या सत्रामध्ये विले पारलेला स्पर्धा खेळायला आलाय. हे डेडिकेशन आहे, खरं तर क्रिकेटवरती प्रेम आहे या रोहन तामखडेचं आणि ते पाहायला मिळालंय. टोटल 33 अशी धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर पंच कळवत आहेत इट्स व्हाईट बॉल. अवंताच्या स्वरूपामध्ये 34 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सेफ झोनमध्ये संघ गेला की काय असं आता वाटायला लागलं, कारण या मैदानाचा विचार केला 35 ते 40 धावसंख्या म्हणजे डिपेंडेबल राहिलेली आहे. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक दोघे आहेत. कॉलिंग पाहायला गेलं तर थोडंसं खराब, पण क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचला आणि कॅच कॅरी केलंय. फलंदाज बाद. रोहन तामखडे बॅक टू डगआउट. नवीन बॅटर विठ्ठल एडघे. छोटा पाकिट बडा धमाका, स्मॉल डायनामिक विठ्ठल एडघे आपल्याला पाहायला मिळतो. काम मोठं असेल, मूर्ती लहान कीर्ती महान. विठ्ठल एडघे बॅटिंगसाठी. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 34 धावसंख्या धावफलकावरती. बॉलचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. या मॅच मधील गोलंदाजी कैलास आपल्याला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॉलमध्ये आपण पाहिला गेलं तर 10 धावा आल्या, तर एक मोठी धावसंख्या पाहावी लागेल धावफलकावरती. समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका फसला. इथे पाहिलं का क्षेत्ररक्षण खराब झालंय, मैदानाच्या बाहेर बॉल गेलाय का पाहावं लागेल. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2च धावा मिळतील. 2 धाब्याने धावफलक पुढे. यस, 2च धाबा मिळतील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अवांतर पाहायला गेलं तर गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धाब्याने धावफलक पुढे. 36 धाबा. शेवटचा बॉल, महत्वपूर्ण 1 बॉल. किती धाबा बनवल्या जातील विठ्ठल एडगेच्या माध्यमातून. विठ्ठलाची पंढरी, आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आज विठ्ठल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा चांगला बॉल, बॅटचा भरपूर असा वेग आणि प्रयत्न पाहायला गेलं तर इथे कमी पडलेत आणि फलंदाज डॉट धरला. त्यानंतर धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 अशी धावसंख्या धावफलकावरती. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे, ती म्हणजेच जय मल्हार, धावीर प्रसन्न, रोहा या टीमला. मॅच पैसा वसूल असेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. अनेकांच्या नजरा या मॅच वरती असतील, अशी मॅच होणार या तीळ मात्र शंका नाही आहे. सकाळच्या 17 पासून ज्या प्रेक्षक वर्गाने या मॅच साठी आतुरतेने वाट पाहिली, त्यांची वेळ वाया जाणार नाहीये. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार प्रेक्षकांना. जो काही पैसा लावलेला आहे, जो काही तुम्ही वेळ खर्च केलेला आहे, तो पैसा तुमचा वसूल होणार या तीळ मात्र शंका नाही. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ लढाऊ आहेत, दोन्ही संघ जिद्दी आहेत, दोन्ही संघ जिगरबाज आहेत आणि दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठीच, जिंकण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. संजय नाव शिव जनरल माथाडी कामगार संघटनेचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय संजयजी कोकरे साहेब यांचंही शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. आपलंही मनापासून स्वागत. माथाडी कामगारांसाठी लढणारी संघटना शिव जनरल माथाडी कामगार संघटनेचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय संजयजी कोकरे साहेब, आपलंही मनापासून स्वागत. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम.
ना काना ना मात्रा अशी आपली जात ती म्हणजे धनगर. आज धनगर समाजाचे अनेक खेळाडू या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतात. पाठीमागल्या 10 वर्षाचा विचार करा आपल्या समाजाला कुठे गणलं जायचं आणि आज 10 वर्षानंतर विचार करा राजकारणामध्ये सुद्धा समाज आपला पुढे चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक आज राजकारणामध्ये आपले नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. स्वर्गीय BK कोकरे साहेबांनंतर अनेक असे नेते आज महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे घडत असताना पाहायला मिळाले. 2003 राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना सन्माननीय महादेव जानकर साहेबांच्या माध्यमातून केली. त्यानंतर त्यांच्याच कुशीमध्ये गोपीचंदजी पडळकर साहेब घडले. त्यानंतर अनेक नेते. चला यानंतर आपण टॉससाठी विनंती करतोय. लक्ष्मी माता करक 11 विरुद्ध गणपतीपुळे 11 या दोन्ही संघांना आपण कॉल करत आहोत. टॉससाठी यायचं प्लीज. त्याचबरोबर कोपारडे गावचे माजी सरपंच सन्माननीय दत्तात्रय वारकरी साहेब आपलंही स्वागत. सकाळच्या सत्रापासून कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही जोडलेला होतात. आपलंही मनापासून स्वागत. कुस्ती क्षेत्रातील हिंद केसरी पैलवान. हिंद केसरी मान छोटा नाही आहे. हिंद केसरी मानाला किती महत्व आहे. तेव्हा जेव्हा बैलगाडी क्षेत्राचा विचार केला जातो ना तेव्हा 1200 गाड्यांमध्ये धावावं लागतं तेव्हा हिंद केसरी किताब मिळतो. कोण विसरेल तो सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्राचा बैलगाडी क्षेत्र. हिंद केसरी बाजी बैलाचे मालक. आम्हाला ही बैलगाडी क्षेत्राची भरपूर आवड आहे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा बैलगाडी क्षेत्र नेहमीच YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहत आलो आहे. आज सुद्धा लाईव्ह पाहायला गेलं तर सोन्या 50 केसरी आज सुद्धा चालू आहे. 36 अशी धावसंख्या 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. महाराष्ट्राला परंपरा आहे ती पंढरीच्या वारीची, लाल मातीच्या कुस्तीची, बैलगाडीच्या क्षेत्राची. आणि नवी मुंबईला परंपरा आहे ती या टेनिस बॉल क्रिकेटची. तीच आपण अनुभवतोय. रबल बॉल क्रिकेट 37 धावांचा पाठलाग 4 षटकामध्ये गणपतीपुळे 11 संघ उपस्थित आहेत. लक्ष्मी माता करक 11 संघ. आपल्याला विनंती आपण चला टॉससाठी या लगेच प्लीज. नुसतं मुंबईमध्येच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये ह्या क्रिकेटनं वेड लावलंय. आता मुलाबरोबर मुली सुद्धा क्रिकेटमध्ये तितक्याच आनंदात घुसायला लागल्या आणि या क्रिकेट क्षेत्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. असा ग्रामीण भत्त्यातला हा क्रिकेटर या ठिकाणी आपणाला मुंबईमध्ये खेळायला बघायला मिळतोय. ह्या मुंबईमध्ये अखंड महाराष्ट्र या ठिकाणी घडवतोय. खरं तर एकमेकाचं सहाय्य करू अवघे धरू सुपंत नेहमी म्हणलं जातं. कोणतीही स्पर्धा पार पडत असताना अनेकांचं सहकार्य खूप महत्वाचं असतं. या स्पर्धेसाठी पहिलाच बॉल बॅट चिकट कॅच ड्रॉप ड्रॉप द कॅचेस लॉस द मॅचेस क्रिकेटचं सूत्र आणि या सूत्राचा खराब वापर झाला मैदानाच्या आतमध्ये. चला टॉससाठी विनंती केली. गणपतीपुळे 11 संघ उपस्थित आहे. लक्ष्मी माता 11 संघ आपण या लगेच. धनगर समाजातील टेनिस बॉल क्रिकेटील आणखीन एक ऑल इंडिया आयकॉन लालासाहेब गोरे आपलंही स्वागत. आपलंही मनापासून स्वागत. कालच करत सोलापूर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मुख्य प्रशिक्षकपदी या खेळाडूची निवड झाली. आपलंही मनापासून स्वागत आहे. परशुराम आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळाला. स्ट्रायकरला नरेश बावदाने. किरण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. आबासाहेबजी पाटील साहेबांचं खरं तर मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं. कमी गतीने टाकलेला बॉल इथे पाहिलं गेलं तर चालाकी 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 मैदानाच्या आतमध्ये किरण दाखवतोय. पश्चिम महाराष्ट्रातील मोठा खेळाडू म्हणून आपण किरणला नेहमीच पाहतोय. अगदी योग्य पद्धतीची गोलंदाजी किरण करत असताना पाहायला मिळालं. नरेशला रोखलंय किरणने. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर खराब बॉल व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. थोडासा दुखापतीमधून त्रस्त आहे किरण. त्यामुळे थोडासा पाहिलं गेलं तर वेग थोडासा कमी आपल्याला गोलंदाजीमध्ये किरणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये वेळ नाही आहे. गोलंदाजीमध्ये वेग नाही आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल फिंगर रोल केलेत म्हणून म्हणलं जातं वाघ जखमी झाला म्हणून आयुष्याला कंटाळत नाही. पुन्हा एकदा बाहेर पडतो 30 दशक तोच दरारा घेऊन. कटिंग काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण किरण अजून जिंकलेला नाहीये. किरण हारेल तो किरण कुठला. किरण मावळेल तो किरण कसला. मैदानाच्या आतमध्ये किरण अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक धाव.
पुन्हा एकदा पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा कॉल अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टोटल 2 अतिरिक्त स्वरूपामध्ये धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. बॅट आणि बॉलचा अजूनही संपर्क नाही आहे. नरेश सारख्या आक्रमक फलंदाजाला स्फोटक फलंदाजाला रोखण्याचं काम अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम किरणने केलं. पण पाहिलं गेलं तर अवंतरच्या स्वरूपामध्ये सातत्याने धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये पंचांना सुद्धा अतिरिक्त कसरत या मॅच मध्ये करावी लागली आहे, कारण सातत्याने किरणने वाईड बॉल हाताळले गेलेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीने टाकलेला बॉल इथे पाहिलं गेलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय पाहावं लागेल आणि 2 धावा कंप्लीट. आले ना टीम आलून कॉल दिलाय नाही, कॉल टीम येत नाही, कॉल दिलाय ऑलरेडी. लक्ष्मी माता 11 संघ. येस गणपती पोळे. चला टॉस साठी या प्लीज. चला टॉस साठी प्लीज. हो 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 कोलवर वरचा बॉल इथे पाहिला गेला तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहिला गेला तर षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 5 अशी धावसंख्या. आणि यानंतर सन्माननीय आदरणीय उमेशजी कस्तुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. हा खरं तर मान आहे, हा मान तुम्हाला स्वीकारावाच लागेल, कारण मान सन्मान खरं तर त्याच व्यक्तीला दिला जातो. खरं तर नेहमीच ज्यांचं सहकार्य ज्यांचं काम या आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं असतं आणि सन्माननीय उमेश कस्तुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करत आहोत. गव्हर्नमेंट सर्वंट आणि मौसंग गावचे सुपुत्र. गव्हर्नमेंट सिक्युरिटी. छापाचा कॉल. टॉस होतो आणि टॉस जिंकलेला आहे लक्ष्मी माता 11 टीमने. निर्णय आपल्याला लगेच करायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय गणपती पोळे संघ. प्रथम बॅटिंग करायची. यस मॅच आपण सुरू करूयात. 5 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, कारण 18 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी पाहिलं गेलं तर अजूनही 32 धाबांची गरज. प्रेक्षकांना पहिल्यांदाच आपण सांगितलं होतं मॅच पैसा बसूल आहे, बिग बॅटल आहे. खरं रबर बॉल हंगाममधील किरण रोहन दोघेही जिगरबाज खेळाडू आहेत, दोघेही लढाऊ खेळाडू आहेत, दोघेही शेवटपर्यंत मॅच सोडणार नाही आहेत. रोहन गोलंदाजीच्या मार्कवरती फटका फसलाय. कॅच होईल का? यस कॅच झाला आणि फलंदाज प्रथमेश गोल्डन डकचा शिकार. 0वरती फलंदाज बाद. प्रथमेश स्वस्तामध्ये बाद झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या टोलावरती बॉटच्या अगदी स्टिकरला बॉल लागला आणि त्यानंतर डिस्टन्स तेवढं कव्हर करता आलेलं नाहीये आणि यष्टी क्षेत्ररक्षकाने अगदी आपल्या हातामध्ये हा बॉल पकडला आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर संजय भाऊ कोकरे साहेब आपल्यालाही विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलंही मनापासून सहर्ष स्वागत. आज मान्यवर म्हणून तुमची जागा करत या व्यासपीठावरती आहे. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय संजयजी कोकरे साहेब, अतिथी देव बाबा आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान ही महाराष्ट्राची परंपरा, ती परंपरा जपण्याचं काम या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आकोटापाचा बॉल पाहावा लागेल. आवाक्याच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी, दूर वरती टाकलाय हा बॉल. पंचांनी कळवलाय इट्स वाईड बॉल. रोहन कोखरे, एक मोठं नाव, RR स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हल मैदानावरती होणारी स्पर्धा, रोहित कोखरे, ओव्हल मैदानावरती होणारी स्पर्धा याच खेळाडूने नेहमी 26 जानेवारीला नेहमीच आपण सन्माननीय राजारामजी कोकरे साहेबांच्या माध्यमातून पाहतो आणि हा रोहित कोकरे नेहमीच त्या स्पर्धेला आपण पाहिलं गेलं तर लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, याही बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलं. आउट ऑफ दी पार्क. इट्स हाय अँड हँडसम षटकार. पांचल कृषीमधील 10 गावांमध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये मालिकावीरची फ्रीज जिंकणारा हाच तो खेळाडू. 2 दिवसापूर्वी ओपनच्या क्रिकेटमध्ये
अर्धशतक पटकावणारा हाच तो रोहित कोकरे आपल्याला बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडासा व्यवसाय निमित्त थोडासा क्रिकेट पासून दूर आहे, पण जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा संधीचं सोनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा रोहित फक्त नावाने मोठा नाही, तर हा रोहित कर्तृत्वाने खूप मोठा खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे पाहायला गेलं तर कॅच ऑन द कॅच ऑफ द मॅच. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमीच म्हणलं जातं, आणि ही कॅच येणारा काळ सांगेल ही किती महत्वाची कॅच होती. वाटलं होतं शेवटच्या क्षणी कॅच ड्रॉप होईल का, पण शेवटच्या क्षणी स्वतःला झोकून दिलं. बॉलवरती खेळाडू पोहोचला आणि फलंदाज रोहित कोकरे मैदानाच्या बाहेर निराश पावलांनी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरत बोडेकर संघ थोडीशी फ्रंटफूट वरती आता पाहायला मिळतो की काय, म्हणून नेहमी म्हणलं जातं तुम्ही कसं क्रिकेट खेळता याला महत्व नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही किती क्रिकेट खेळा याला महत्व नाही आहे, तुम्ही आता कसं क्रिकेट खेळता या गोष्टींना क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. पुन्हा एकदा रोहन गोलंदाज सज्ज, पुन्हा क्षेत्ररक्षक आहे तिथे फंबल, आणि पाहिलं गेलं तर एक धाव मिळते. चला प्लीज विनंती आहे कॅमेऱ्याच्या समोर तो खेळाडू क्षेत्ररक्षक प्रथमेश भरत बोडेकर प्रथमेश क्षेत्ररक्षक, आपल्याला विनंती कॅमेऱ्याच्या समोर सारखं जाऊ नका प्लीज. त्यानंतर रोहा असंघ आपलेही काही अतिरिक्त खेळाडू त्या कॅमेऱ्याच्या समोर आहेत. आपल्यालाही विनंती कॅमेऱ्याला कोणताही अडथळा येणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. चला पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळूयात. 13 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. नरेश स्ट्रायकर यांना पाहायला मिळेल. चला युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये काय जेवण आहे, थोडंसं बाहेर या प्लीज, थोडंसं सहकार्य करा. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला भरपूर बॉल दिले जातील. आता शांत राहा फक्त, कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत, तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही आहोत, त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. पुन्हा कमी गतीने टाकलेला बॉल अगदी लोअर फुल टॉस, आणि पाहायला गेलं तर सिंगल धाव गेली का पाहावं लागेल. यस, सिंगल धावेनंतर धावफलक पुढे. टोटल 14 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण विचार केला तर 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. राकेश स्ट्रायकरला पाहायला मिळेल. रोहन आणि किरणच्या गोलंदाजीचा विचार केला तर अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम आतापर्यंत या गोलंदाजांनी दाखवलं. अप्रतिम गोलंदाजी केली. मॅचमध्ये लढायचं कसं, मॅच बनवायची कशी, हे तर या दोन्ही गोलंदाजांनी दाखवलं. समोर एक रबरमधील गब्बर संघ असताना सुद्धा, समोर एक समाजातील नामवंत संघ असताना आपल्या नावाचा डंका या मैदानावरती गोलंदाजीच्या माध्यमातून या खेळाडूंनी दाखवला. रोहा संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये, कारण शेवटपर्यंत या संघामध्ये फलंदाजी करण्याची ताकद आहे. आणि इथं पाहिलं गेलं तर फुल टॉस बॉल राकेशच्या माध्यमातून याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस बॉलला टोल वसूल केले गेलेत आणि बॉल गेला मैदानाच्या बाहेर. इट्स हाय अँड हँडसम षटकार. 20 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. सुंदर कर होता बुलढाणा बाब्या आपल्यात लय 12 बॉल 20 धाबा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता 12 बॉल 17 धाबांची अजूनही गरज. कोणता गोलंदाज वापरला जाईल वेळेचं बंधन आहे. टी बॉलर्स घेऊ नका प्लीज. कमिटी ऑफिशियल पंच जो संघ वेळ करेल त्या संघाला तुम्ही पॅनलाइज करू शकता. तुमच्या कक्षामध्ये तो निर्णय आहे, तुमच्या पॅनलमध्ये तो निर्णय आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता, कारण इथे कोणीही हस्तक्षेप तुमच्या निर्णयामध्ये करणार नाही याची शाश्वती आयोजन कमिटी तुम्हाला नक्की देते. त्यामुळे तुम्ही जो संघ वेळ करेल त्या संघाला जरूर वॉर्निंग्स द्या. वॉर्निंग्स मध्ये नाही ऐकलं तर तुम्ही नक्कीच पॅनलाइज करा. 12 बॉल 17 धाबांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धावजी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल.
12 बॉल 17 धावांची गरज. नरेश जो थोडाशी फॉर्मशी झगडतोय, अजूनही बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झालेला नाहीये, पण नरेशकडे सुद्धा ताकद आहे, नरेशकडे सुद्धा क्षमता आहे, नरेशकडे कॅलिबर आहे. पहिला बॉल इथे पाहिलं गेलं तर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय. 2 धाबा कंप्लीट होतील का? फेकी चांगली आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावेने धावफलक पुढे. इथे पाहिलं गेलं तर 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट वॉर्निंग पाहायला मिळते. सिगारेट पिवतो, कॅन्सर, शराब पिवतो, डान्सर अतिरिक्त ऊपर से गया तो बाउन्सर, बाउन्सर पदचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टोटलला विचार केला तर अजूनही 15 धावांची गरज. 11 बॉल मध्ये पैसा वसूल मॅच मध्ये अजूनही चुरस आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव मिळते. एका धाबीने धावफलक पुढे. टोटलला पाहायला गेलं तर अजूनही या मॅच मध्ये 14 धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळते. फटका चांगला आहे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि अगदी पाहायला गेलं तर 2च धावा मिळतील. इथे 2 धावेने बॉल धावा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. 12 धाबांची अजूनही गरज. आठवण करून दिली या फटक्याने वीरेंद्र सेहवाग यांच्या वर्ल्ड कप मधील फटक्याची. 12 धाबांची अजूनही गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पंचवीस धाबा धापलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 12 धाबांची गरज. स्ट्रायकर एंडला नरेश गोलंदाजी करतोय तो म्हणजे धावजी. खंडांचा चांगला वापर. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेला. हो 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 मित्रांनो, या खेळाडूसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. व्हॉट अ फिल्डिंग. संघासाठी धावा वाचवल्यात या खेळाडूने. तब्बल एक धाव एका धावेसाठी प्रयत्न करावे लागत आहेत. लास्ट इयर मैदान पुन्हा एकदा पाहायला गेलं तर चांगला बॉल. सबमरीन डिलिव्हरी थोडासा खाली राहिलाय. राकेशने सोडून देण्याचा प्रयत्न होता. कधी सोडायचं कधी मारायचं समजायला पाहिजे आणि खरं राकेशने इथे थोडासा प्रयत्न फसला. राकेशचा डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी धावजीने केली आतापर्यंत. पुन्हा एकदा खांद्यांचा वापर. फटका फसला. कॅच ड्रॉप. त्यानंतर पाहायला गेलं तर इथे एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 27 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 10 धाबांची अजूनही गरज. जिंकण्यासाठी बॉलचा विचार केला तर 1 बॉल या षटकातील अजूनही बाकी. 7 बॉल 10 धाबांची गरज. महत्वपूर्ण मॅच, पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसाठी. शेवटचा महत्वपूर्ण बॉल. फटका चांगला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. बॉलला पाठवले मैदानाच्या बाहेर. अवांतर स्वरूपामध्ये गोशांकित क्षेत्रामध्ये 2च धाबा आणि 2 धावेने धावफलक पुढे. 29 धाबा. 8 धाबांची गरज 6 बॉल मध्ये. 8 धाबांची अजूनही गरज. नाही 6 बॉल 8 धाबांची गरज. गाडी मारली आम्ही. प्लीज तिथे खेळाडू युवा खेळाडू विनंती आहे प्लीज बाहेर चला. चला व्हॉलेंटियर्स विशाल प्लीज त्यांना थोडंसं बाहेर काढून या. कारण एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे एखाद्या मॅच मध्ये अडथळा येणार नाही याची आपण दक्षता घ्या. विशाल थोडंसं धावा प्लीज.
घाटावरती सातेवाडीचं पहिलं मैदान मथुर पाहिलं दुसरं मैदान आमच्या गावात काशी आणि मथुर काशी आणि मथुर पब्लिकने फॅमिली गाडी आमचं गाव सोन्याची गाडी आमच्या गावातल्या माणसं नाव पाहिजे नानासाहेब मुळे गाडी दवाखानी मारली पाहिजे 6 बॉल 8 धावांची गरज. चला तिथे भरत बोडेकरचे काही प्रेक्षक वर्ग थोडंसं मागे सरा प्लीज, थोडं मागे सरा, विनंती आहे प्लीज. तुम्हालाच अडथळा येईल, छोट्याशा गोष्टीमुळे पुन्हा काही शंका कुशंका मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होतील, त्याच्यापेक्षा थोडंसं सहकार्य करा प्लीज. पहिला बॉल यॉर्कर पद्धतीचा बॉल, पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल किरण आता यष्टांच्या पाठीमागे ॲज अ यष्टीरक्षक काम करत असताना पाहायला मिळाले. पहिला बॉल यॉर्कर आणि पहिल्याच बॉलवरती पाहायला गेलं तर सिंगल धाव. 5 बॉल पुन्हा एकदा 7 धावांची गरज. 7 या जर्सी क्रमांकाला कोण विसरेल. 2007 वर्ल्ड कप टीमचा कॅप्टन अर्थातच फिनिशर महेंद्रसिंग धोनी सरांचा जर्सी क्रमांक 7. अजूनही गरज 5 बॉल 7 धावांची गरज. राकेश ऑन दी स्ट्राईक, राऊंड द विकेट. फटका सुंदर स्ट्रेटला, स्ट्रेट हिट, बॉल मैदानाच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द बॉक्स. षटकार राकेश. एका धाब्यांची अजूनही गरज. एका धाब्यांची अजूनही गरज. 4 बॉलमध्ये एका धावेची गरज आहे. राकेशने काय मॅच बनवली आहे. क्रिकेटचा खेळ म्हणून तर म्हणलं जातं, क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाही आणि तेच पाहायला मिळालं. 4 बॉलमध्ये एका धावेची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल भरपूर सारे केलेले पाहायला मिळालेत. क्लोज क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. राकेश स्ट्रायकर इंडा 4 बॉल एका धावेची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. फटका फसलाय. हर्षद बॉलच्या पाठीमागे धावतोय आणि धाव कंप्लीट. आणि अभिनंदन जे मल्हार, धावीर पसडणं रोहा अ टीम पुढल्या फेरीमध्ये पात्र. आणि इथून प्रवास संपलेला आपल्याला पाहायला मिळत होतं म्हणजे स्वर्गीय भरत बोडेकर फायटर संघ आपल्याला या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागतोय. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. बेस्ट ऑफ लक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना ज्याने 17 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याने मिळवल्या तो अर्थातच स्मॉल डायनामाइट पॉकेट राकेश बावदाने या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतर आम्ही घेतोय थोडीशी विश्रांती आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया छोटासा बदल दत्तात्रय सरांच्या वाणीतून. थँक्यू, धन्यवाद. सुनील.